हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। तर हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत काही किचन टिप्स घेऊन आलेली आहे की आपण जेव्हाही बाहेर जातो किंवा डीमार्टला जाणं किंवा बाहेर जाणं, तर आपल्या बायकांचं सर्वात महत्त्वाचं असतं की आपल्याला सेम साईजच्या अशा बरण्या हव्या असतात, जेणेकरून त्या खूप छान अशा दिसतातही किचनमध्ये। मग आपण काय करतो, 200, 600, 500 जशा डिपेंड आहेत तशा जशा तुम्हाला ज्या साईजच्या हव्यात त्या साईजच्या आपण घेऊन येतो। परंतु आपण घरात ज्या वस्तू आहेत त्याचा जर उपयोग केला तर आपल्या पैशांची पण बचत होईल आणि आपण ज्या वस्तू टाकून देतो त्यांचासुद्धा छान वापर होईल। तर ह्या न्यूटेलाच्या ज्या बरण्या आहेत, ही 750 ग्रॅमची बरणी आहे। तर ती म्हटलं चला आपण तुमच्यासोबत शेअर करते हे इम्पॉर्टंट अशा टिप्स। त्यावरचं जे स्टिकर आहे ते स्टिकर कसं काढायचं, तर बघा गरम पाण्यामध्ये थोडी ही बरणी थोडा वेळ राहू द्यायची, जास्त नाही, एक 5 मिनटंही नाही, 3 ते 4 मिनटं। आणि बघा याचं स्टिकर लगेचच निघतं। म्हणजे तुम्ही म्हणाल मग थंड पाण्यात का नाही, तर थंड पाण्यात ठेवलं तर थोडा जास्त वेळ तुम्हाला ठेवावं लागेल, पण गरम पाण्यात ठेवलं तर लगेचच हातोहात काम होतं आपलं आणि त्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही। म्हणून गरम पाण्यात जर ठेवलं ना तर खूप छानपैकी ते सर्व स्टिकर निघून जातं। आणि थोडंसं आपण जेव्हा तारेचा जो स्क्रब असतं त्या तारेच्या स्क्रबने नुसतं थोडं जरी हात फिरवला ना तरी ते स्टिकर छान पद्धतीने निघून जातं। तर असे हे आपण जे कंटेनर आहेत, म्हणजे आपण कसा खर्च वाचवू शकतो काही काही गोष्टींमध्ये, की जिथे वाचवायचं आहे तिथे आपण नक्कीच वाचवू शकतो। आणि आपल्या बायकांचं नेहमी असतं कुठे ना कुठे आपण थोडीफार कुठे ना कुठे कंजूसपणा करत असतो। हा कंजूसपणा नाहीच आहे, तर हा आपण म्हणजे ज्या वस्तू आपण फेकून देणार आहे, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ आपण वापरू शकतो। तर ह्या ज्या काचेचे कंटेनर आहेत, तर आपण प्लॅस्टिक वापरण्यापेक्षा आपण जर काचेचे कंटेनर वापरले तर ते दिसायलाही खूप छान दिसतात। ॲक्च्युली हाताळायला खरंच खूप कठीण जातं। तर प्लॅस्टिकही आपण वापरतो, असं काही नाही आहे की आपण अगदीच प्लॅस्टिक वापरत नाही। चांगल्या प्रतीचं प्लॅस्टिक किंवा आपण ज्या तुपाच्या बरण्या असतो त्यासुद्धा आपण वापरतो, मी सुद्धा वापरते, असं नाही। तर हे कंटेनर्स होते, ते माझ्या फ्रेंडच्या घरी पण खूप होते। तर तिला म्हटलं की मला मिळतील का, म्हणजे तीही मला बोलली की माझ्याकडे खूप आहे। तर म्हटलं ठीक आहे, मग मलाही दे। तर मी तिच्याकडनं घेऊन आली। तर ह्या 750 ग्रॅमच्या आहेत आणि ह्या छोट्या पण आहेत 500 ग्रॅमच्या। तर 750 ग्रॅम म्हणजे त्यामध्ये तो सॉस असतो, आपलं जे धान्य आहे ते फक्त अर्धा किलो त्यामध्ये बसतं। तर बघा इथे माझे सगळे जे काही कंटेनर होते ते पूर्ण धुवून साफ झाले होते आणि बघा किती छान दिसत आहेत। आणि आपण हेच कंटेनर जर मार्केटमध्ये घ्यायला जाऊ तर आपल्याला आरामात ते 300 ते 500 रुपयापर्यंत मिळतील। तर दुसरी महत्त्वपूर्ण टिप मला शेअर करायची आहे तुमच्यासोबत, की जेव्हा आपण बाहेरनं भाजी मागवतो तर ती भाजी अशा या डब्यांमध्ये येत असते। आपण काय करतो, भाजी खातो, ते डबे फेकून देतो। तर आपण त्याचा असा छान उपयोग करू शकतो। बघा आता हे जे चमचे आहेत ते कसे दिसत होते, आणि बघा जेव्हा मी ह्या 2 डबे या चमच्यांसाठी यूज केले तर किती छान त्याचा लुक चेंज झाला। ह्या ज्या क्लिप्स आहेत ह्या पण खूप यूजफुल आहेत। रबरऐवजी तुम्ही हे एखादी वस्तू पॅक करण्यासाठी यांचा वापर करू शकता। तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले। तर बघा लुक कसा लगेच चेंज झाला। तर मग हेही गोष्ट फेकून देण्यापेक्षा आपण ह्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो। म्हणून मला असं वाटलं ह्या अशा छान टिप्स आहेत, किचन टिप्स, त्याही मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर कराव्या। आणि धुवून ठेवलेल्या ज्या काय आपले कंटेनर होते तर ते म्हटलं थोडे सुकू द्यावे, कारण त्यातलं पाणी छानपैकी निघालं तर मग पुसले की त्यामध्ये आपण आपले धान्य काहीही तुम्ही म्हणा, छोटे जे आपले कमी पीठ असतात, जसं की मेथीचं पीठ हे खूप नसतं आपल्या घरात, थोडंच लागतं ते मेथीच्या। जेव्हा आपण पोळ्या बनवतो मेथीच्या पिठाच्या, जेव्हा आपण चपात्या बनवतो तर त्याला मेथीचं पीठ जास्त लागत नाही। तर म्हटलं चला आपण आता मी कसं तुम्हाला म्हणजे कसं ते ऑर्गनाईज करते तेही तुम्हाला दाखवते ट्रॉलीमध्ये। तर ही होती सोयाबीन। तर म्हटलं चला आपण हे एका कंटेनरमध्ये भरूया। तर बघा परफेक्ट एक म्हणजे 500 ग्रॅम, अर्धा किलो
ते परफेक्ट यामध्ये बसलं आणि म्हणजे दिसायलाही आपल्याला एकदम स्पष्ट दिसतं आणि आपल्याला संपलं आहे का हे पण आपल्याला लगेचच कळतं. असं जर काचेच्या किंवा ट्रान्सपरंट असं नाही, प्लॅस्टिकही खूप छान येतं काही काही यांचं जर आपण बघितलं तर. काही काही ज्या बरण्या आहेत त्या जर आपण प्लॅस्टिकच्या गेल्या त्यासुद्धा खूप छान येतात. असं नाही की मी वापरत नाही, मीही वापरते, कारण जे काही मी आत्ता हलाकीमध्ये 3 प्लॅस्टिकचे डबे घेतले तेही तुमच्यासोबत शेअर करणार. आपण अशा बरण्या घासतो तेव्हा त्यांना पुसण्याचा खूप प्रॉब्लेम येतो, कारण त्यामध्ये हात जात नाही. त्यांचं जे वरचं जे हे असतं ते छोटं असतं, झाकण लावण्याचं जे तोंड असतं ते खूप छोटं असतं. त्यामुळे मग आपण काय करायचं, असं मी घेतलेला आहे हा लाकडी सराटा, तर किंवा तुम्ही आपला स्टीलचाही घेऊ शकतात. तर त्याच्या साहाय्याने आपण रुमालाच्या साहाय्याने ते छान पुसू शकतो. आणि ह्याने काय होतं की कोपरा ना कोपरा त्या बरणीचा पुसला जातो. आणि एक सोबत शेअर करायची ती म्हणजे काय की जेव्हा आपण पीठ भरतो एखाद्या बरणीमध्ये, तर ते असं वरच्यावरती म्हणजे असं फुलासारखं भरलं जातं. तर आपल्याला जर पूर्ण पीठ त्यामध्ये भरायचं आहे तर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही जर प्रेस करत गेले आणि थोडं थोडं ठोकत गेले तर बघा पूर्ण पीठ यामध्ये बसलं आणि पूर्ण असं म्हणजे थोडंसं पॅक बसलं. परंतु एक वेळेस आपण जेव्हा यूज करतो ना तेव्हा ते वरचा भाग निघून जातो आणि एकदम छान ते पीठ त्यामध्ये बसतं. म्हणून तुम्ही थोडं चमच्याच्या साहाय्याने थोडं जर दाबलं पिठाला तर ते एकदम परफेक्ट बरणीमध्ये बसतं. बघा जी मी तुम्हाला सांगितली सुरुवातीला, तर टिप मी या बरण्या साफ करण्यासाठी मला खरंच खूप युजफुल झाली. आणि यामध्ये मी मूग भरत आहे आता. तर बघा किती म्हणजे लूक किती चेंज होतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जेव्हा आपण सेम साईजचे असे कंटेनर घेतो, विकत म्हणा किंवा आपण विकतही घेतो, तर विकत म्हणा किंवा असेच आपण रियूज जर केलं काही गोष्टींना तर त्या खूप म्हणजे छान असतात आणि आपले पैसेसुद्धा वाचतात. तर अशा काही इम्पॉर्टंट्स आणि म्हणजे बचतीच्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या की ज्या म्हणजे प्रत्येक बायकांना याचा फायदा व्हावा या उद्देशानेच मी हा व्हिडिओ बनवला. आणि तुम्ही बघा मी जसं ह्या प्लॅस्टिकचे जे कंटेनर आहेत ते मी मागवले होते आणि त्यामध्ये मी थोडा मसाला वगैरे भरला होता. तोही मसाला मला काचेच्या बरणीमध्येच भरायचा आहे. तर बघू जेव्हाही मी घेणार नवीन कंटेनर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि बघा हा दुसरा 2 नंबरचा कप आहे ट्रॉलीमधला, जो बरण्या ठेवण्याचा असतो. तर पहिल्या बरण्यांमध्ये तर माझे थोडेसे मोठे असे प्लॅस्टिकचे डबे ते ठेवलेले आहेत. परंतु मी सेकंड कप्प्यामध्ये मी हे सगळे काचेचे कंटेनर ठेवले. तर दिसायलाही खूप छान दिसतात. आणि जेव्हा आपण असे ट्रान्सपरंट बरण्या ह्या किचनसाठी वापरत असतो तर कुठलंही सामान संपलेलं आहे तेही आपल्याला लवकर पटकन समजतं. आणि इथे माझी ॲडजस्टमेंट सुरू होती. पण ह्या ज्या आहेत ना छोटे कंटेनर हे 2 लाईनमध्ये सुद्धा बसतात. तर तुम्ही पूर्ण लूक बघा किती छान वाटतो आहे आणि किती चेंज झालं. म्हणजे ज्या काय मी प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये भरले होते ते वेगवेगळ्या आकाराचे होते. म्हणजे कुठलं तुपाची बरणी होती, तर कुठली साधी जे काही आपण घेतलेली असते किंवा कुठे, तर अशा वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे ते असं एवढं छान वाटत नव्हतं. तर हे बघा किती छान वाटतंय. तर हे सर्व सेट झाल्यानंतर मग मी संध्याकाळी बनवलं ते म्हणजे काय तर म्हणजे सकाळच्या ज्या चपात्या शिल्लक राहतात आपण तर त्याची ही तिखट पोळी मी बनवली. तिखट पोळी म्हणतात कोणी, तर आमच्याकडे ह्याला मनोरा म्हणतात. तर हा बनवला सेम पोह्यांसारखा बनवायचा असतो, फक्त पोह्यांना आपण जास्त भिजत घालतो, तर यांना फक्त थोड्या पाण्यामध्ये भिजत घालायचं. जी फोडणी देतो ती सेम असते, कांदा, मिरची, जिरं, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता. टेस्ट अतिशय खूप खूप छान लागते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.